नमस्कार मित्रांनो, केळी बागेत सध्या ढगाळ हवामान, पाऊस, कमी सूर्यप्रकाश, वल आणि चिखल आहे. टाकलेला बेसल डोस वाहून गेला आहे. ड्रीपद्वारे खतं देता येत नाहीत. अशा वातावरणामध्ये झाडांवर अजैविक ताण निर्माण झाला आहे. या ताणामुळे बागेमध्ये सिगाटोका व इतर करपा बुरशीजन्य रोगाचं प्रमाण वाढते. पानं पिवळी पडून करपून जात आहेत आणि त्याचा उत्पादनावर परिणाम होतोय. अशा वेळी बागेमध्ये वेळोवेळी निरीक्षण करून फवारणीद्वारे पोषण व रोग व्यवस्थापन करणं अत्यावश्यक आहे. त्यासाठी केळी बागायतदार 100 ठिकाणी फोन लावून औषधं आणि फवारण्याची माहिती घेतोय. शेती हा त्याचा वैयक्तिक व्यवसाय आहे, परंतु चालतो तो सार्वजनिक सल्ल्यांवर. बागेत अडचण आली की हा शेतकरी कुठल्या तरी शेजाऱ्याचा किंवा पाहुण्याचा सल्ला घेतो. अशा प्रकारे एक आंधळा आणि एक लंगडा मिळून शेती व्यवसाय चालवतात. कंपनीचे सेल्समन आणि बागेचे मास्तर लोक सध्या व्यस्त आहेत. खरीप सीझनच्या पोस्टर, ब्रँडिंग, नवीन औषधांचं लॉन्चिंग, फोटो सेशन, चांगले प्लॉट शोधून तिथं आपल्या बाटल्या प्रदर्शित करण्यात. ते कशाला पावसामध्ये येतील बागेमध्ये व्हिजिट करण्यासाठी, ते पण भर पावसात. त्यांना काय हौस आली का आपल्या चपल्या चिखलामध्ये रुतून ठेवायला, पॅन्टवर चिखल उडून गेला आणि केळीचे डाग शर्टावर पाडून घ्यायला. व्हिडिओ आणि शॉर्ट्स प्लॉट चांगले असल्यावरच बनवले जातात. खरी वस्तुस्थिती कोणाला दाखवतात? 10 दुकानं फिरून कुठेतरी ही औषधाची बाटली सापडते, कारण बागेच्या मास्तरला दुसरा ब्रँड चालत नाही. तिकडे दुकानदार हाताला येईल ती बाटली देतो. त्याला पण काय माहिती की पान जे आहे ते पिकून पिवळं पडलंय का, करपून पिवळं पडलंय का, त्याला हळद लागली होती. त्याचं आपलं फिक्स आहे, पान पिवळं गल्ला हिरवा. तोपर्यंत इथं बागायतदाराला लेबर मिळत नाहीये फवारणीसाठी, आणि मिळालं तरी चिखलात फवारणी कशी करणार? कसं बसं हातापाया पडून एक माणूस फवारणीसाठी तयार होतो. वजन काटा न ठेवता पावडरी, खते आणि लिक्विड एकाच टोपणाने अंदाजे मोजून टाकीमध्ये टाकली जातात. अर्धवट फवारणीनंतर परत पाऊस चालू होतो. मग लक्षात येतं की स्टिकर टाकायचं राहून गेलं. अशा रीतीने फवारणीचा कार्यक्रम कसं बस एकदाचा उरकला जातो, परंतु या सगळ्याचा रिझल्ट किती? तर 0. थांबून विचार करण्यासाठी वेळ नाही, कारण मास्तरने तोपर्यंत पुढचा सल्ला लिहून दिलेला असतो. बागायतदार परत एकदा निघतो शॉपिंगला. रोगाचं अचूक निदान, औषधांची निवड, फवारणीची योग्य वेळ, फवारणीच्या पाण्याचा दर्जा, औषध मोजण्यासाठी वजन काटा, लेबरला अचूक मिक्स करून देणं, त्या लेबरची सुरक्षा, आपली स्वतःची सुरक्षा, यासोबत रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी पिकांवर अन्नद्रव्य व्यवस्थापन. यात व्यावसायिकता कुठं आहे, यात नियोजन कुठं आहे, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या कामात प्रेम तरी कुठं आहे? वेळेला केळं आणि वनवासाला सीताफळ. यासाठी प्रत्येक शेतकऱ्याने विज्ञान व संशोधन आधारित केळी पीक व्यावसायिक व्यवस्थापन स्वतः शिकून घेणं गरजेचं आहे. आणि हा काही क्लासरूम कोर्स नाहीये. रोपांची निवड करण्यापासून ते हार्वेस्टिंग पर्यंत पूर्ण वर्षभर तुमच्या सोबत राहून तांत्रिक मार्गदर्शन सेवा अगदी किरकोळ किमतीमध्ये तुमच्यासाठी उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्याचा स्वतःसाठी योग्य वापर करून घ्या. आजच सहभाग नोंदवा. अधिक माहितीसाठी व्हॉट्सअपवर संपर्क साधा.